Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी गौरव प्रशांत नवगिरे. माझी बहीण नवगिरे प्रतीक्षा प्रशांत ही प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रीय काँग्रेस पार्टीतर्फे सर्वसाधारण महिलांमधून निवडणूक लढवत आहे. मी तरी सर्व मतदार बंधू भगिनींना, माता भगिनींना नम्रतेचं विनंती करतो, आवाहन करतो की येत्या 15 जानेवारी 2026 रोजी आपण सर्वसाधारण महिला ब मधून अनुक्रमांक 2 निशाणी पंजा या निशाणी समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावं, ही मी सर्व माता भगिनींना नम्रतेची व कळकळीची आवाहन करतो. तसेच सर्व प्रभाग क्रमांक 13 मधील माता भगिनींनी, बंधू भगिनींनी मला जर का यावेळेस माझ्या बहिणीला महानगरपालिकेमध्ये पाठवले तर मी प्रत्येक नागरिकांसाठी माझ्या काही उपाययोजना व माझे काही प्रभागामध्ये काही व्यवस्था असेल तर त्याचे माझे काही मुद्दे तयार आहेत, मी ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. तसेच माझा पहिला मुद्दा असा आहे की रमाबाई नगर येथे झोपडपट्टी धारकांना सांडपाण्याची सर्वात मोठी अडचण आहे. ती सांडपाणी जेव्हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो त्या पावसामुळे तिथलच्या नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्या त्रासासाठी मी रमाबाई नगर येथील माता भगिनींसाठी सांडपाण्याची सर्वात पहिली व्यवस्था करणार. त्यानंतर योगेश्वरी कॉलनीतल्या माता भगिनींसाठी, येथील जनतेसाठी मी इथे मंदिर उभारून देणार. भवानी नगर येथे विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र ग्रंथालय करण्याचा मी निर्धार करतो व निर्णय घेतोय आजच्या या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तसेच संजय नगर येथे सांडपाण्याची व नाल्याची ढाप्यांची व नाल्यांची पूर्णतः व्यवस्था चांगल्या प्रकारे व दर्जेदार पद्धतीने करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल. तसेच प्रभाग क्रमांक 13 मध्ये पूर्ण प्रभागामध्ये सीसीटीव्ही फुटेज, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक चौकात, प्रत्येक प्रभागामध्ये मी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. तसेच महिला सशक्तीकरण करण्यासाठी मी ज्या काही उपाययोजना महिलांसाठी राबवण्यात येईल किंवा राबवेल त्या मी चांगले काटकसरीने त्या गोष्टी मी महिलांसाठी करण्याचा मी प्रयत्न करेल. तसेच संजय नगर येथे मुस्लिम बांधवांसाठी दर्गा व मस्जिद जे आहे त्या समाजांची बांधवांची, त्यासाठी मी तिथे वॉल कंपाऊंड वॉलची व्यवस्था देखील करेल. तिथे त्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सुद्धा व्यवस्था करेल. आजच्या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तसेच प्रत्येक समाजाच्या हिताचे मी प्रश्न पूर्ण सगळ्यांचे समजून घेईल व मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न करील. तसेच सेल्फ डिफेन्स, महिलांसाठी सेल्फ डिफेन्स चे जे काही कार्यक्रम असतील, जे काही त्याच्या उपाययोजना असतील, जे काही त्याचे शिबिर घेण्यात असतील त्या शिबिर देखील आम्ही करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. तसेच मी प्रभाग क्रमांक 13 येथील नागरिकांना एक सांगू इच्छितो की जे काही आतापर्यंत नियमित पाण्याचं काही आपल्याकडे नियमित पाणी येत नाही नळाला, त्यामुळे खूप माता भगिनींचं यावर व्यवस्था होत नाही, त्या गोष्टीची वेळेवर पाणी येत नाही, त्यांची दुरावस्था होती. त्यासाठी मी नियमित पाणी येईल कसं याचा मी पूर्णपणे उपाययोजना करण्याचा पुरेपूर प्रयत्न करील. तसेच झोपडपट्टी धारकांसाठी जे काही झोपडपट्टी धारक असतील, आपल्या इथं रमाबाई नगर असतील, संजय नगर असतील, शंकरनगर असतील, तसेच आपल्या इथं परिसरातील प्रभाग क्रमांक 13 मधील जेवढे झोपडपट्टी धारक असतील त्यांच्यासाठी पीआर कार्ड कसे उपलब्ध करता येईल, पीआर कार्ड साठी मला कसे संघर्ष करता येईल त्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करील. तसेच प्रभाग क्रमांक 13 मध्ये जो प्रभाग क्रमांक 13 मध्ये येतो त्या प्रभागामध्ये पूर्ण स्वच्छता, तसेच हायमास्ट लाईट प्रत्येक चौकात दिसतील, प्रत्येक चौकात हायमास्ट लाईटची मी व्यवस्था करण्याचा पूर्णपूर प्रयत्न करील. एवढं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तसेच स्वच्छता नियमित रोज घंटागाडी, रोज स्वच्छतेसाठी नगरपालिके महापालिकेतील लोक सर्व इथे प्रभाग क्रमांक 13 मध्ये नियमित सगळ्या गोष्टी स्वच्छताचे राहतील. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांना, माझ्या माता भगिनींना मी असे एक आव्हान करतो की यापुढे आजपर्यंत ज्या काही गोष्टी झाल्या त्या झाल्या, आता इथून पुढे तुम्ही मला महापालिकेत पाठवाल अशी आशा बाळगतो व मी तुमच्या पूर्ण सेवेत तत्पर राहील. सदैव अर्ध्या रात्री तुमच्यासाठी मी सेवेसाठी तत्पर राहील याची मी अपेक्षा बाळगतो. तसेच खासदार कल्याण काळे साहेब यांनी
जसा माझ्यावर माझ्या बहिणीवर जसा ज्या पद्धतीने विश्वास दाखवला, त्यांनी उमेदवारी दिली, त्याबद्दल मी खासदार कल्याण काळे साहेब, तसेच जालना जिल्ह्याचे आपले बदर भैया चाऊस, तसेच रशीद भैया पैलवान यांचे मी सर्वांचे आभार मानतो व त्यांनी दिलेला विश्वास मी पूर्ण ताकदीने मी त्यांना पूर्ण करून दाखवील व तसेच ते पाठीशी आहे. त्यामुळे खासदार साहेब पाठीशी, कल्याण काळे साहेब पाठीशी असल्यामुळे ज्या ज्या नागरिकांच्या प्रभाग क्रमांक 13 मधील नागरिकांच्या ज्या काही समस्या असतील त्या खासदार साहेबांच्या मार्फत मी सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल, एवढेच सांगू इच्छितो.